नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. हक्क संघर्ष समितीचा हक्क संघर्ष समितीचा अमर रहे, अमर रहे. जनादेश वाले आगे बढ़ो. हा बुलंद आवाज आहे नवी मुंबई शहरातील हजारो झोपडीधारकांचा आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी. जिथे 2011 पर्यंतच्या झोपड्यांना नियमित करण्याचा GR सरकार काढते, तिथेच नवी मुंबईतील या झोपडीधारकांवर बुलडोजर फिरवून सिडको प्रशासन सरकारच्याच GRचे धिंडवडे काढत आहे. या विरोधात घर हक्क संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील हजारो झोपडीधारकांनी काल सिडको रायगड भवनावर त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढलाय. घर हक्क संघर्ष समितीचा विजय असो. अरे कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा. दादा के याद में चलो रायगड भवन. घर आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं. घर म्हणता देणार नाही. 2011 पूर्वीच्या घरांचा सर्वे झालाच पाहिजे. 2011 पूर्वीच्या घरांची कडक कारवाई थांबवायला पाहिजे. मैं एकता नगर 1-2 का अध्यक्ष हूँ, चांद पठान. तो हमारे झोपड़े पे जो कार्रवाई हुई है वो एक तो अनलीगल हुई है. पहले तो रायगढ़ भवन पे हम निषेध करते हैं इसका. अब जो कार्रवाई करने के वक्त जो उन्होंने नोटिस दिया हमको, शुक्रवार को 5 बजे नोटिस दिया. शुक्रवार को 5 बजे नोटिस देने की वजह से हमको कहीं इधर उधर जा नहीं सके. शुक्रवार बंद है, एक तो शनिवार इतवार क्लोज रहता ऑफिस. इसके कारण हम लोग किसके पास जा नहीं सके. तो इसका फायदा उठा के लोग ने हमारे झोपड़पट्टियों पे कार्रवाई की है. आम्ही कलंबोलीवरून आले, गणेश नगर सेक्टर 13 आणि आम्ही 92 वर्षापासून राहतात. तर आमचे भरपूर सर्वे पण झालेले आहे, सिडकोचे पण झालेले आहे, नगरपालिकाचे पण झालेले आहे. पण आम्हाला अजून फोटो पास नाही, घरपट्टी नाही. पाणी बद्दल आम्ही पेपर व्यवहार केलं नगरपालिकामध्ये. 10 दिवसामध्ये येतोय. मापणी घेतली की पाईपची माप घ्यायला लागले. आम्ही 10 दिवसामध्ये येऊन तुम्हाला पाईपलाईन लावून देतोय, पण ते काय आले नाही. आम्हाला नोटीस पाठवली, तर नोटीसबद्दल आम्हाला 7 दिवसाची टायमिंग दिली की तुम्ही पेपर जमा करा सिडकोला. आम्ही सिडकोला जमा केले पेपर, पण ते लोक आम्हाला उत्तर का देत नाही. आता परत पाठवलं, पेपर भरा, अजून पाठवलं, फॉर्म भरा, तुम्हाला घराच्या बदल घर भेटणार आहे. पण हे सगळे असे चाललं तर आम्हाला घर कसं भेटणार आहे ते पण माहिती द्या आम्हाला. घर हक्क संघर्ष समितीचे उपाध्यक्ष खाजा मिया पटेल, संघटक विनीताताई बालकुंद्री, सल्लागार ॲडव्होकेट सुजित निकाळजे, महाराष्ट्र हॉकर्स युनियनचे अध्यक्ष बाळकृष्ण खोपडे, विलास उलासकर यांनी 2011 पूर्वीच्या झोपडीधारकांचे पुनर्वसन करा, झोपड्यावरील तोडक कारवाई थांबवा, झोपडीधारकांना वीज पाणी सुविधा द्या आदी मागण्या या मोर्चाद्वारे सिडको प्रशासनासमोर मांडल्यात. बोल मेरे बहिना, अल्लाह बोल. बोल मेरे भाई, अल्लाह बोल. बोल मेरे बहिना, अल्लाह बोल. अल्लाह इस सरकार पे, अल्लाह बोल. आमच्या झोपड्या पक्क्या करा, आमच्या झोपड्या पक्क्या करा. इन्कलाब जिंदाबाद. आज या ठिकाणी घर हक्क संघर्ष समितीच्या वतीने हीरामन दादा के याद में रायगढ़ भवन के ऊपर हम आंदोलन कर रहे हैं. क्यों कि 2011 के पहले जो है महाराष्ट्र शासन ने जो है तो GR निकाला है. 2011 के पहले के लोगों को जो है तो न्याय दिया जाएगा, सुरक्षित किया जाएगा. और हमारे देश के प्रधानमंत्री माननीय नरेंद्र जी मोदी साहब, पंतप्रधान, इन्होंने आह्वान किया है 2022 तक के हर एक गरीब को घर दूंगा. इतना होने के बावजूद भी ये सिडको प्रशासन गोर गरीब की झोपड़ा के ऊपर जो तो बुलडोजर चला रही है. उनको कोई जान नहीं है. 10वीं के 12वीं के एग्ज़ाम चालू है, बच्चे स्कूल में पढ़ते हैं,
बिना नोटिस के 24 घंटे की नोटिस देती है और गौर गरीब का घर उजाड़ते हैं। तो इसके विरोध के अंदर आज हम यहाँ पे मोर्चा लेके आए। ये अतिक्रमण विभाग यहाँ पे है। ये अतिक्रमण वाले को जो तो सबक सिखाने के लिए आज ये आंदोलन हम लोग यहाँ कर रहे हैं। अगर जिसके बावजूद भी झोपड़पट्टी पर तोड़क कार्रवाई करेंगे, हम सिडको कार्यालय के अंदर उनका विराट लाके जो तो सिडको कार्यालय में बसाएंगे और फिर जो है तो उनको महंगा पड़ेगा। इसके लिए सिडको प्रशासन ने, महानगर पालिका प्रशासन ने 2011 के पहले के लोगों का सर्वे करो और उसके बाद जो तो तोड़क कार्रवाई करो, ये मांग को लेकर आज हम लोग यहाँ पे मोर्चा लेके आए हुए हैं। जो तो हमारे हीरामन दादा हमारे में से चले गए, लेकिन आज उन्होंने जो बताया हुआ रास्ता है, उन्होंने जो सबक पढ़ाया हुआ है, वो सबक को सीखते हुए हम जो तो पूरे झोपड़पट्टी वालों को हीरामन दादा का फोटो दिखा के उनकी याद दिलाकर जो है तो हम लोग ये आंदोलन करते रहेंगे। घर हक समिति के जो है ख्वाजा मीयां भाई जिसके लिए संघर्ष कर रहे हैं, तो मैं इतने सालों से इनका संघर्ष देखते आ रहा हूँ और इनके लिए जहाँ तक हो सके मैं हमेशा तैयार हूँ, तन मन धन से इनके साथ हूँ। और इनको जो हमारे प्रधानमंत्री ने बात की थी बड़ी बड़ी कि हर इंसान को घर रहेगा, तो झोपड़पट्टी वाले लोगों को भी इतने साल की अगर झोपड़पट्टी है तो लीगली और प्रधानमंत्री के कहने पर ये घर देना चाहिए। और जो सिडको और महानगर पालिका के अतिक्रमण विभाग वाले जो जोर जबरदस्ती करते हैं, गरीब लोग को सताते हैं, उनका हम निषेध करते हैं और उसके ही विरोध में हम ख्वाजा मियां साहब पटेल के सोबत ये संघर्ष कर रहे हैं। या आमच्या सगळ्या ज्या वस्त्या आहेत ह्या बऱ्यापैकी सिडकोच्या जमिनीवर आहेत, पण त्यांना संरक्षण देण्यासाठी जो काही विकास आराखडा तयार करायला हवा होता तो या सिडकोने तयार केलेला नाही। आणि त्यांचं फक्त एकच आहे की ह्या अतिक्रमण झालेल्या ज्या वस्त्या आहेत यांच्यावर तोडक कारवाई कशी करावी, त्यांचं निष्कासन करावं याच्यावरच त्यांचा भर आहे। पण ते विकासाच्या नावावर जो विकास गोरगरिबांचा झाला आहे पाहिजे त्याच्याबद्दल ते एक शब्दही बोलत नाहीये। आम्ही आता या ठिकाणी विरकर साहेबांना भेटायला गेलो होतो आणि त्या ठिकाणी आम्ही सांगितलं की 2011चा जी आर आहे, 2015चा जी आर आहे, याची अंमलबजावणी करा। सदर अधिकारी हे अतिशय त्यांनी बोलले, पण त्यांनी सरळ सांगितलं की हे माझ्या नियोजनामध्ये नाही, मी माझ्या वरिष्ठांना पाठवतो। आणि असे अधिकारी आम्हाला बोलायला पाठवले की ते अधिकारी त्यांचा अधिकार नसताना त्या ठिकाणी बसले होते, ते साधा फोटो पण काढून घेतले नाही। त्यामुळे इथली पुढची लढाई आमची तीव्र आहे। आम्ही या ठिकाणी विरकर जे आहेत अनधिकृत बांधकाम अधिकारी सिडकोचे, त्यांना आम्ही भेटलो आणि विरकर साहेबांनी आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या ऐकून घेतल्या। त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या मागण्या आमच्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही त्यांना मागितलं की जी निष्कासित कारवाई ज्या झोपडपट्टीवासियांवरती झालेली आहे तर त्या निष्कासित कारवाई झालेल्या झोपडपट्टीवासियांना तिथंच सर्वे होईपर्यंत तिथंच त्यांचं पुनर्वसन व्हावं अशी आमची पहिली मागणी होती। दुसरी मागणी आमची अशी होती की जोपर्यंत 2011च्या जी आरनुसार जर महाराष्ट्र शासन झोपडपट्टीवासियांना घरं सुनिश्चित करत आहेत आणि 2022-2025 पर्यंत पंतप्रधान आम्हाला घरं देण्याचं वचन देत आहेत आणि त्याचा दुजोरा माननीय मुख्यमंत्री आपल्या भाषणामध्ये वारंवार करत आहेत की आम्ही लोकांना इथल्या घरं देऊ, असं जर होत असेल तर घरं देण्यासाठी प्रायमरी जी गोष्ट आहे ती सर्वे आहे आणि तो सर्वे झाला पाहिजे। पण तो सर्वे शासनाकडून होत नाही, तर आम्ही सिडको अधिकाऱ्यांना सांगितलं की आपल्या माध्यमातून तुम्ही सर्वे करावा अशी आमची मागणी होती। त्यानंतर पाणी, शौचालय आणि खास करून ज्या घनसोली तळवलीसारख्या झोपडपट्ट्या आहेत तिथं पुनर्वसनाची जी NOC आहे, पुनर्वसन होण्यासाठी जी NOC आहे, अशा 5 मागण्या आम्ही घेऊन गेलो होतो। घर हक्क संघर्ष समितीच्या वतीनं सिडको रायगड भवनावर काढण्यात आलेल्या या मोर्चातील शिष्टमंडळाने सिडको अधिकारी विरकर भेट घेतली असता आपल्या सर्व मागण्यांचं निवेदन सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात देण्यात येईल आणि त्यावर योग्य ती कारवाई होईल असं आश्वासन देत सदर मोर्चा आपण मागे घ्यावा अशी विनंती करण्यात आल्यानं सदरचा मोर्चा स्थगित करण्यात आलाय। 5 मागण्यांवरती सिडको अधिकारी हे पॉझिटिव्ह आहेत, ते सकारात्मक आहेत आणि त्यांनी सांगितलं की आम्ही नियोजित जे सिडकोचं जे नियोजन विभाग आहे त्या नियोजन विभागाकडे आम्ही या तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही तिकडे देऊ। जर नियोजन विभागाने याच्यावरती सकारात्मक निर्णय घेतला तर निश्चितच आम्ही हा सर्वे करण्यासाठी तयार आहोत असं सकारात्मक भूमिका त्यांनी आमच्याशी मांडली। कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता।